कुंभमेळा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. शेकडो वर्षांपासून कुंभमेळ्याची परंपरा सुरू आहे. कुंभमेळ्यासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातील हजारो भाविक तेथे हजेरी लावतात. नुकताच उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभचे आयोजन करण्यात आले. जगभरातील 40 कोटी नागरिक महाकुंभला हजेरी लावणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कुंभ आणि महाकुंभ याच्यातील फरक समजून घेऊ. कुंभमेळ्याचे आयोजन हे 4 शहरात केले जाते. त्यात हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैनचा समावेश आहे. नाशिक व उज्जैन येथील कुंभमेळ्याला सामान्यतः सिंहस्थ म्हणतात आणि अन्य शहरात कुंभ, अर्धकुंभ किंवा महाकुंभचे आयोजन केले जाते. कुंभमेळा हा दर 3 वर्षांनी असतो. महाकुंभमेळा दर 12 वर्षांनी असतो आणि महाकुंभमेळा सर्वात पवित्र मानला जातो. कुंभमेळ्याचे 4 प्रकार असतात: पूर्ण कुंभ, अर्धकुंभ, कुंभमेळा व म्हणजेच महान कुंभमेळा. त्यातील फरक आपण समजून घेऊया. कुंभचा अर्थ होतो कलश. प्रत्येक 3 वर्षांनी उज्जैन सोडून हरिद्वार, प्रयागराज व नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. या पवित्र स्थानांवरील नद्यांमध्ये डुबकी मारून पापांपासून मुक्ती मिळते व मोक्ष प्राप्त होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. अर्धकुंभ याचा अर्थ होतो अर्धा. हरिद्वार व प्रयागराज या 2 ठिकाणी दर 6 वर्षांनी अर्धकुंभचे आयोजन केले जाते. पूर्णकुंभ हा 12 वर्षांनी याचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ, उज्जैनमध्ये महाकुंभचे आयोजन होत आहे. त्याच्या 3 वर्षानंतर हरिद्वार, त्यानंतर पुन्हा 3 वर्षांनी प्रयागराज आणि पुन्हा 3 वर्षानंतर नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हे चक्र पूर्ण झाल्यावरती पूर्ण कुंभ असे म्हणतात. याच पद्धतीने जेव्हा हरिद्वार, नाशिक किंवा प्रयागराजमध्ये 12 वर्षानंतर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते तेव्हा त्याला पूर्ण कुंभ असे म्हटले जाईल. हिंदू पंचांगानुसार देवतांचे 12 दिवस म्हणजे माणसांची 12 वर्ष असे मानले जाते. त्यामुळे पूर्ण कुंभमेळ्याचे आयोजन देखील 12 वर्षांनी होते. महाकुंभ मान्यतेनुसार प्रयागराजमध्ये 144 वर्षांमध्ये एकदा महाकुंभाचे आयोजन केले जाते. 144च वर्ष का? तर 12 × 12 केले तर 144 होतात. म्हणून कुंभमेळे देखील 12 असतात. त्यातील 4 मेळ्यांचे आयोजन पृथ्वीवर तर उर्वरित 8 जणांचे आयोजन देवलोकांत केले जाते. या मान्यतेनुसार प्रत्येक 144 वर्षानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन होते. 2013 साली प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते, कारण त्याच वर्षी 144 वर्ष पूर्ण झाली होती. आता पुढील कुंभमेळा 138 वर्षांनी आयोजित होणार असल्याचे सांगितले जाते. सिंहस्थचा संबंध सिंह राशीबरोबर आहे. सिंह राशीमधील बृहस्पती व मेष राशीमधील सूर्याचा प्रवेश झाल्यास उज्जैनमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हा योग प्रत्येक 12 वर्षानंतर येतो. याच प्रकारचा योग घडून आल्यास नाशिकमध्ये देखील सिंहस्थाचे आयोजन केले जाते. या कुंभमेळ्यामुळेच ही धारणा प्रचलित झाली की कुंभमेळ्याचे आयोजन प्रत्येक 12 वर्षाने होते, पण हे खरे नाही. कुंभमेळा उज्जैन सोडल्यास इतर 3 शहरांत 3 वर्षांनी आयोजित होतो. आता आपण समजून घेऊया कुंभमेळ्याची महत्त्वाची ठिकाणे. पहिलं म्हणजे हरिद्वार. कुंभ राशीत बृहस्पतीचा प्रवेश झाल्यास मेष राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाल्यास हरिद्वारमध्ये महाकुंभाचे आयोजन केले जाते. हरिद्वार व प्रयागराजमध्ये 2 कुंभ पर्वांमध्ये 6 वर्षांच्या यंत्रात अर्धकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. प्रयागराजमध्ये मेष राशीच्या चक्रात बृहस्पती किंवा सूर्य आणि चंद्र मकर राशीच्या प्रवेश केल्यात अमावस्येच्या दिवशी प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. नाशिकमध्ये सिंह राशीत बृहस्पतीच्या प्रवेशानंतर कुंभमेळ्याचे आयोजन गोदावरीच्या तटावर नाशिकमध्ये केले जाते. अमावस्येच्या दिवशी बृहस्पती, सूर्य, चंद्र या ग्रहांनी कर्क राशीत प्रवेश केल्यानेही नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. या कुंभमेळ्याला सिंहस्थ म्हणतात, कारण या कार्यकाळात सिंह राशीत बृहस्पतीचा प्रवेश होतो. उज्जैन हा सिंह राशीमध्ये बृहस्पती आणि मेष राशीमध्ये सूर्याच्या प्रवेशानंतर उज्जैनमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
या व्यतिरिक्त कार्तिक अमावस्येच्या दिवशी चंद्र व सूर्य एकत्र असताना आणि बृहस्पतीला तुला राशीत प्रवेश केल्यास कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. यात देखील सिंह राशीचा समावेश असल्याने याला देखील कुंभमेळा असे म्हटले जाते. धन्यवाद. जय हिंदू राष्ट्र.